प्रेषितांची कृत्य याचा आपण 10वा अध्याय आणि याच्यामध्ये पेत्र आणि कर्नेल्य 1 ते 33 वचन आज बघणार आहोत आपण. 10व्या अध्यायामध्ये कैसरिया येथे कर्नेल्य नामे कोणी एक पुरुष इटलिक म्हटलेल्या फलटणीत जमादार होता. तो धार्मिक व आपल्या सर्व कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा, लोकांस फार दानधर्म करणारा व देवाची नित्य विनंती करणारा असा होता. त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी प्रत्यक्ष असा दृष्टांत पाहिला की आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नेल्या अशी हाक मारित आहे. तेव्हा तो त्याचकडे लक्ष लावून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने त्यास म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म ही देवासमोर स्मरणार्थ आली आहेत. तर आता यापोस माणसे पाठव आणि शिमोन पेत्र नावाच्या एका पुरुषाला बोलावून आण. तो शिमोन नावाच्या कोणा एका चांभाराच्या येथे पाहुणा आहे. त्याचे घर समुद्राच्या काठी आहे. तो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता. तो गेल्यानंतर त्याने आपल्या घराच्या 2 चाकरांस व आपली एकनिष्ठेने सेवा करणाऱ्यांतील एका धार्मिक शिपायास बोलाविले आणि त्यांच्याजवळ सर्व सविस्तर सांगून त्यांस यापोस पाठविले. ते दुसऱ्या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येत आहे. तो 2 प्रहराच्या सुमारास पेत्र प्रार्थना करावयास गेला. तेव्हा त्याला भूक लागून काही खावेसे वाटले आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यात त्याचे देहभान सुटले. तेव्हा आकाश उघडले व मोठ्या चांदव्यासारखे 4 कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असे तो पाहत झाला. त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद प्राणी, सरपटणारे जंतू व आकाशातील पाखरे होती. मग त्यास अशी वाणी झाली की, पेत्रा, उठ, मारून खा. पेत्र म्हणाला, नको नको प्रभू, असे कसे होईल? कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे मी कधी काही खाल्ले नाही. मग दुसऱ्याने त्यास वाणी झाली की, देवाने जे शुद्ध केले ते तू निषिद्ध मानू नको. असे 3 वेळा झाले आणि लागलेस ते पात्र आकाशात वर घेतले गेले. आपण पाहिलेला दृष्टांत काय असावा याविषयी पेत्र विचारांत पडला असता पहा, कर्नेल्याने पाठविलेली माणसे शिमोनाचे घर शोधून दरवाजाजवळ येऊन उभी राहिली आणि त्यांनी हाक मारून विचारिले, शिमोन पेत्र येथे पाहुणा आहे काय? पेत्र त्या दृष्टांताविषयी विचार करीत असता आत्मा त्याला म्हणाला, पहा, 3 माणसे तुझा शोध करीत आहेत. तर उठून खाली चल आणि काही कांक्षा न धरिता त्याच्याबरोबर जा, कारण मी त्यांस पाठविले आहे. पेत्र त्या मनुष्याकडे खाली येऊन म्हणाला, पहा, ज्याचा तुम्ही शोध करिता तो मी आहे. कोणत्या कारणास्तव तुमचे येथे येणे झाले? ते म्हणाले, कर्नेल्य जमादार हा धार्मिक मनुष्य असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहुदी लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. त्याला पवित्र देवदूताने कळविले आहे की आपणाला आपल्या घरी बोलावून आपणापासून 2 शब्द ऐकावे. मग त्याने त्यांस आत बोलावून त्यांचा पाहुणचार केला. दुसऱ्या दिवशी पेत्र त्याच्याबरोबर निघाला आणि यापोतील बंधुवर्गापैकी किती एक त्याच्याबरोबर गेले. दुसऱ्या दिवशी ते कैसरियास पोहोचले. तो कर्नेल्य आपल्या नातलगांस व इष्टमित्रांस जमवून त्यांची वाट पाहत होता. पेत्र आत जात असता कर्नेल्याने त्याची भेट घेतली आणि त्याच्या पाया पडून नमस्कार केला. पण पेत्र त्याला उठून म्हणाला, उभे राहा, मीही मनुष्यच आहे. मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला.
तेव्हा त्याने पुष्कळ लोकांस एकत्र जमलेले पाहिले. त्याने त्यांस म्हटले, यहुदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर संबंध ठेवणे किंवा त्याच्या जवळ जाणे त्याला अशास्त्र आहे, हे तुम्हास ठाऊक आहे. तथापि कोणीही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखविले आहे. यास्तव मला बोलावणे झाल्यामुळे मी काकू न करिता आलो. तरी मी विचारितो, तुम्ही मला कशासाठी बोलाविले? तेव्हा कर्नेल्य म्हणाला, आज 4 दिवस झाले तो आपल्या घरी 3ऱ्या प्रहरी प्रार्थना करीत होतो. तेव्हा पहा, शुभ्र पोशाख घातलेला एक मनुष्य मजपुढे उभा राहून म्हणाला, कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझे दानधर्म देवाच्या समोर स्मरण्यात आले आहे. यास्तव यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन याला बोलाव. तो समुद्राच्या काठी शिमोन चांभार याच्या घरी पाहुणा आहे. म्हणून मी आपणाकडे माणसांना तत्काळ पाठविले. आपण आला हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञा पिले आहे ते ऐकावे, म्हणून आम्ही सर्व येथे देवासमोर आहोत. खूप सुंदर असा लेख इथे देवाने आपल्याला दिलेला आहे पेत्र आणि कर्नेल्य यांच्या संभाषणामधून. जर आपण सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये बघतोय की 10वा अध्याय प्रेषितांची कृत्य याचा पेत्र आणि कर्नेल्य, तर कैसरिया येथे तो कर्नेल्य नावाचा एक मनुष्य राहत आहे आणि त्याचं काय, तो इटलीक आहे आणि म्हटलेल्या पलटणीत तो काय जमादार आहे. त्याचा जॉब देखील तिथे दिलेला आहे. त्याची पलटण काय आहे, त्याचं नाव काय आहे, तो धार्मिक आहे आणि आपल्या कुटुंबासह काय करतोय, तो देवाचे भय बाळगणारा आहे आणि लोकांना दानधर्म करणारा आणि देवाची नित्य विनंती करणारा असा होता. ही त्याची ओळख आहे त्या कर्नेल्यची. तो कैसरियामध्ये राहतोय आणि त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी दृष्टांत पाहिलेला आहे आणि दृष्टांतामध्ये त्याने काय बघितले की देवाचा दूत त्याच्याकडे आलेला आहे आणि त्याने हाक मारलेली की कर्नेल्या, तू भयभीत होऊ नकोस. आणि तो म्हणालाय की काय महाराज? त्याने उत्तर दिलेले की महाराज बोला. तर त्याने सांगितलेले की तुझी प्रार्थना आणि तुझे दानधर्म देवाच्या समोर आलेले आहेत. याचा अर्थ त्या देवदूताने परमेश्वरासमोर जेव्हा तो उभा राहतो त्यावेळेस परमेश्वराने त्याला सांगितले की जा तू पृथ्वी तलावर, आणि तिथे कर्नेल्य नावाचा एक मनुष्य आहे, तो कैसरियामध्ये आहे आणि त्याचा तो दूत आलेला आहे तिथे आणि त्याने देवाची काय योजना आहे त्याला दाखवलेली. तर आता यापोस माणसे पाठव. तिथे कोण आहे? शिमोन पेत्र नावाच्या एका पुरुषाला बोलावून आण. आणि तो शिमोन नावाच्या कोणा एका काय चांभाराच्या घरी थांबलेला आहे आणि त्यावेळेस ती ओळख त्याने दिलेली आहे. देवदूताने काय मला देवाचा मेसेज आहे किंवा संदेश आहे त्याने पाठवलेला आहे. आणि मग तो कर्नेल्याने काय केले की त्याच्याजवळ जे शिपाई आहेत आणि जे धार्मिक आहेत, त्याच्या सेवा चाकरीमध्ये जे जवळच आहेत त्यांना सांगितलेले आणि सर्व सविस्तर सांगून त्यांना देखील सांगितलेले की देवाने काय केलेले, त्याचा देवदूत कसा आला आहे, त्यांनी काय सांगितलेले. आणि यापोस जावं. यापोस हे शहर आहे. त्या ठिकाणी पेत्राच्या घरी शिमोन पेत्र याच्या घरी तो थांबलेला आहे. शिमोन कोण आहे? हा चांभार जातीचा आहे. चांभाराचा व्यवसाय करणारा असू शकतो तो. तिथे काय पेत्र आहे. तर पेत्र सुमारे 2 प्रहराच्या सुमारास प्रार्थना करावयास तिथे गेलेले आहे. त्याला भूक लागलेली आणि लोक जेवणाची तयारी करत आहेत ते पाहिले. आणि पुन्हा त्या पेत्राला देखील परमेश्वराने दृष्टांत दिलेला आहे की आता तुला मी काही लोकांकडे पाठवत आहे, ते यहुदी नाही आहेत, गैरयहुदी आहेत किंवा शोमरोनी असतील. जातीभेद असू शकतो त्या काळामध्ये, उच्च नीच असू शकते, तू छोटा मी मोठा असं होऊ शकतो. परंतु परमेश्वराच्या दृष्टीने सगळी लेकरं सर्व राष्ट्रांमधील, सर्व देशांमधील सर्व मंडळी जी देवाने निर्माण केली ती एकसारखी आहे. पण त्या काळात तसं असू शकत नसेल, कारण की जातीभेद वर्णभेद त्यावेळेस असू शकतो. म्हणून परमेश्वराने आधीच पेत्राला काय केलं, दृष्टांत दिलेलं आहे आणि ते 4 पक्षी, ते 4 प्राणी, आकाशातून पाखरे त्यांनी दिलेले आहेत. तो पेत्र बोलतो की हे शुद्ध अशुद्ध मी करू शकत नाही, मी हात लावू शकत नाही. म्हणून असं 3 वेळा झालेलं आहे आणि तो देवाशी तिथे काय करतोय, संभाषण करतोय. आणि परंतु काय केलेले की ती पात्र नंतर आकाशामध्ये गेलेली. देवाने दृष्टांत दिलेला आहे. कर्नेल्य तिथून त्याच्या लोकांना घेऊन निघलेला आहे. त्यांनी सांगितले की जा शिमोन पेत्राच्या घरी, तिथे पेत्र बसलेला आहे, थांबलेला आहे आणि पेत्र
प्रार्थनेमध्ये गेलेला आहे आणि त्याला देवाने शुद्ध आणि अशुद्ध या गोष्टीची आधीच जाणीव करून दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की आपण पाहिलेला दृष्टांत काय असावं याविषयी पेत्र विचारात पडला असता कर्नेल्याने पाठवलेली माणसे शिमोनाचे घर शोधत काय झाली, त्याच्या दरवाजाजवळ उभी राहिलेली. त्यांनी हाक मारलेली, शिमोन पेत्र इथे पाहुणा आहे काय? आणि त्यांनी सांगितलेले की शिमोन जो पेत्र आहे तो इथे आहे काय? पेत्र दृष्टांताविषयी विचार करीत होता आणि आत्मा त्याला पाहत म्हणाला, 3 माणसे तुझा शोध करत आहे. इथे देखील आपण पाहतो की आत्म्याने शिमोनाबरोबर त्या पेत्राबरोबर बोलणं केलेले आणि त्यांनी सांगितले की 3 माणसं काय आहेत की तुझा शोध करत आता आलेली, तर उठून खाली चल आणि काही विचार न करता, शंका विचारात धरू नको, कुशंका काढू नको. कोण आहेत, कशासाठी आलेत, काय झालं आणि कसं झालं याचा तो विचार करू नको आणि त्यांच्याबरोबर विचार न करता जा, कारण की आधीच देवाने त्याला दृष्टांत दिलेला आहे. परंतु त्या दृष्टांताचा अर्थ काय कदाचित त्याला समजला नसेल, तर त्या दृष्टांताचा अर्थ पेत्राच्या इथून प्रवासामध्ये सुरू होतो. तू विचार करू नको आणि तू जा, त्या लोकांबरोबर जा. पेत्र त्या मनुष्यांकडे खाली येऊन म्हणाला, पहा, ज्याचा तुम्ही शोध करिता तो मीच आहे. कोणत्या कारणास्तव तुम्ही येथे तुमचे येणं झालेले? तो म्हणाला, कर्नेल्य जमादार हा धार्मिक असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहुदी लोकांमध्ये त्याच्याविषयी चांगली साक्ष आहेत. यहुदी लोक त्याच्याविषयी चांगली बोलतात आहे. कारण की का चांगलं बोलत आहे? कारण की तो धार्मिक आहे, तो काय करतोय, दानधर्म करतोय, देवाची नित्य विनंती करतोय आणि म्हणून यहुदी लोकांना वाटलं की तो खूप चांगला आहे. आणि म्हणून काय सांगितलेले की यहुदी लोक त्याच्याविषयी साक्ष देतात. त्याला पवित्र देवदूताने कळवले आहे की आपणाला आपल्या घरी बोलावून आपणापासून 2 शब्द ऐकावे. म्हणून देवदूताने त्याला काय सांगितले, परमेश्वराने काय सांगितले की त्याला घरी इथं बोलून घ्या आणि पेत्राच्या द्वारे देवाची राज्याची घोषणा काय आहे, परमेश्वर कसा आहे, त्याची योजना मानवाच्या जातीसाठी काय आहे, देवाने मनुष्यासाठी काय आखून ठेवलेले आहे, परमेश्वराने मनुष्यासाठी त्याच्या योजनेमध्ये, त्याच्या सिद्धांतामध्ये मनुष्याचा पुत्र किंवा देची लेकरं कशी असावीत याच्याद्वारे जी तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती काय करा, तुम्ही आम्हाला सांगा. कारण की पेत्राची ओळख देवबापाने कर्नेल्याला आधीच दिलेली आहे. दुसऱ्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला आणि यापोतील बंधुवर्गापैकी कित्येक जण त्याच्याबरोबर गेलेले आणि तो यापोमध्ये होता. त्याच्यामुळे त्या लोकांना देखील कळलं की अरे, कर्नेल्य नावाच्या माणसाची लोक आलेली आहेत आणि ते आपल्याकडे राहिलेली आहेत. कारण की त्यांनी त्यांचं काय केलेलं, पाहुणचार देखील केलेला आहे. 1 दिवस ते तिथं मुक्कामात ठरलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी ते निघलेत. मग त्याच्या लोकांपैकी आणि यापोतील बंधुवर्गांपैकी लोक काय केलेत, त्याच्याबरोबर देखील निघालेले आहेत. दुसऱ्या दिवशी कैसरिया पोहोचल्यानंतर तो कर्नेल्य आपल्या नातलगास व इष्टमित्रास जमवून त्याची वाट पाहत होता. कर्नेल्य देखील त्याला कळलेले की आता पेत्र निघलेला आहे आणि मग त्याने देखील लोकांना बोलवले की आता देवाचा संदेष्टा येत आहे आणि तो काहीतरी देवाविषयी विशेष काही सांगणार आहे. कारण की पेत्र ख्रिस्ताबरोबर होता, ख्रिस्ताच्या बरोबर त्यांनी कार्य केलेलं होतं, येशू ख्रिस्ताला त्याची ओळख होती, येशू ख्रिस्ताच्या द्वारे चिन्ह चमत्कार त्यांनी बघितलेले होते आणि म्हणून त्यांनी काय केलेले की तो सर्व लोकांना जमवलेले, त्यांनी इष्टमित्र आप्तगण सगळ्यांना त्यांनी काय केलेले, बोलवलेलं आहे. आणि कर्नेल्य पेत्र तिथे गेल्यानंतर कर्नेल्य पळालेला आहे आणि काय केलेलं, त्याच्या पाया पडलेला आहे. परंतु पेत्र उठून त्याला काय म्हणाला, उभे राहा. त्यांनी त्याला डटावलेले की तू उभं राहा, मीही मनुष्यच आहे. त्यांनी ओळख दिलेली, मी देव नाही, मी देवदूत देखील नाही, तर मी कोण आहे, मनुष्य आहे. माझ्या पायात तू काय करू नको, पडू नको. मग तो त्याच्याबरोबर बोलता बोलता आत गेला. तेव्हा त्याने पुष्कळ लोकांना एकत्र जमलेले पाहिले आणि त्याने बघितले की खूप लोक इथे काय जमले, एकत्र झालेले. यहुदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर संबंध ठेवणे आणि त्याच्याजवळ जाणे हे अशास्त्र आहे. आणि किती विवेक जाती धर्माची लोक तिथे जमलेली असतील आणि तिथे बघितल्यानंतर त्यांना कळलेले की यहुदी लोकांनी अशास्त्र ठरलेले आहे की त्यांनी विविध जातीच्या लोकांमध्ये बसू नये. त्यावेळेचा तो करार होता. लेवीजन, याजकजन याच्यामध्ये तो ठराव पास झालेला होता की कशा पद्धतीने असावं. परंतु ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या वधस्तंभावर गेल्यानंतर, त्याच्या कोड्यांच्या फटक्याद्वारे, त्याने घातलेल्या काट्यांच्या मुकुटाद्वारे आणि तो वधस्तंभावर गेल्यानंतर हे सर्व पूर्ण झालेले आहे. ज्यावेळेस त्याने ते शब्द उच्चारलेले आहेत त्या शब्दांनंतर जातीभेद तिथे राहिला नव्हता. ती सर्व देवाची एक देहाची मंडळी झाली होती. आणि म्हणून पेत्राला देवाने आधी सांगितलं होतं की शुद्ध आणि अशुद्ध या पृथ्वी तलावर
काहीच नाहीये. आणि मग पुढे काय झालेले की तेव्हा कर्नेल म्हणाला, आजचं 4 दिवस झाले मी आपल्या घरी तिसऱ्या प्रहरी प्रार्थना करत होतो, तेव्हा शुभ्र पोशाख घातलेला एक मनुष्य पुढे उभा राहून, कर्नेल्या तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली. पहा, आपण विचार करतो की प्रार्थनेचं सामर्थ्य किती आहे. आम्ही एक दिवस प्रार्थना केली, आम्ही कंटाळतो. आम्ही दुसऱ्या दिवशी प्रार्थना केली, कंटाळतो. आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी प्रार्थना केली आणि ती लगेच आम्हाला मिळावी, आमच्या योजना सिद्धीस जाव्या. आम्ही जर काही मागत असेल तर ते मिळावं, परंतु तसं नाही आहे. तर त्यांनी तिथं सांगितलेले, स्वतःची साक्ष दिलेले की तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. तो देवदूत त्याच्यासमोर उभे राहिलेला आहे, एक मनुष्य पुढे उभा राहिलेला आहे आणि त्यांनी सांगितले की तुझी प्रार्थना ऐकलेली आहे आणि देवाच्या समोर तुझे दान धर्म स्मरणात आले आहेत. स्मरण म्हणजे देवाने त्याची काय केलेली, आठवण ठेवलेली आहे. परमेश्वर कधीच आपण जर कुठलं कार्य केलं तर ते देवाच्या नजरेसमोरून तो काढत नाही. तो पाहतो आणि त्याचं काय स्मरण ठेवतो आणि त्या स्मरणानुसार देवबाप आपल्याला आशीर्वाद देतो. कर्नेल्याकडे बघून आपण जर विचार केला तर. आणि मग काय झालेलं, यास तो यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन याला बोलाव. तो समुद्राच्या काठी शिमोन चांभार याच्या घरी आहे. पेत्र म्हटलेला शिमोन आहे आणि पुन्हा तो शिमोन चांभाराच्या घरी आहे. म्हणून मी आपणाकडे तत्काळ माणसे पाठवलेली. ह्या दोघांचं संभाषण आहे, पेत्राचं आणि कर्नेल्याचं. सुरुवातीला जर आपण बघितलं तर कर्नेल्याचं जीवन येतं, तो कसा आहे कसा नाही. त्याच्यानं सेकंड बघतो तर आपण यापोमध्ये पेत्र आहे आणि तिथे तो प्रार्थना करतो, देवाने त्याला दृष्टांत दिला आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा दृष्टांत बघतो की कर्नेल्याची लोकं तिकडे गेलेली आहेत आणि त्यांनी जमादार गेलेला आहे आणि त्यांनी सांगितले की आम्ही याच्याकडून आलो, तू काय आहे. देवाने आधीच सांगितले की ते कोण काय तू विचारू नकोस, तर ते जसे म्हणतील तसंच तू कर. आणि पेत्राने देखील त्या मनुष्यांचा मान ठेवलेला आहे, कारण की परमेश्वराने त्याला आधीच अभिवचन दिलेले आहे. त्याने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याची नम्रता आपल्याला दिसण्यास येते. त्यांचा पाहुणचार केला आणि दुसऱ्या दिवशी पेत्र तिथे गेलेला आहे. अनेक जाती धर्माची लोक तिथे आलेली आहेत, देवाचं वचन ऐकण्यासाठी, कार्य ऐकण्यासाठी उत्सुकतेने बसलेली आहेत. आणि परमेश्वराने आधीच ते कार्य पवित्र आत्म्याच्या द्वारे तिथं कार्य केलेले. निषिद्ध आणि अशुद्ध असं काहीच नाही देवाच्या मंदिरामध्ये. तर सर्व जाती धर्माची लोक देवाच्या मंदिरात एकत्र आहोत. आम्ही एक देव आहोत, आम्ही एक शरीर आहोत. हे घ्या, माझ्या नावाने तुम्ही खा. ही भाकर मोडा. आणि ती भाकर आज सर्वजण विश्वासाने एकत्र येऊन मोडतात. आणि हा जो विश्वास पेत्राच्या द्वारे, कर्नेल्याच्या द्वारे तिथे गेलेला आहे आणि त्याची प्रार्थना देवाने ऐकली. असं करो, परमेश्वराची देखील प्रार्थना ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस देवबाप आमची प्रार्थना ऐकतो. रोज नित्यनेमाने प्रार्थना करत जा. यांच्याप्रमाणे आमचं जीवन नाही आहे, परंतु परमेश्वराकडे ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो, प्रेषितांचा अभ्यास करतोय, बायबलमधील अनेक पुस्तकांचा अभ्यास करतो, अनेक लोकांबरोबर देव बोलला, विश्वासाने बोलला, त्यांनी देखील प्रार्थना केलेल्या आहेत. आज देखील आम्ही प्रार्थना करतो. आमची पिढी प्रार्थना करणार आणि आमच्या पिढीची पिढी प्रार्थना करणार आणि या सर्वांची प्रार्थना देव ऐकतो. पिढींचा विश्वास देवामध्ये असतो आणि त्या पिढ्यांद्वारे देव आम्हाला आशीर्वादित करतो. म्हणून ह्या वचनावर सदा आणि सर्वदा तसं देवाने आशीर्वाद दिलेला आहे, देवाने संभाषणावर आशीर्वाद दिलेला आहे. तोच आशीर्वाद देवबाप आज या वचनावर पाठव. आमेन.